पिकले असेंजे कडूपणे गेले जैसे अम्हा गेले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत. बोलताना थोडा इको काढूनच टाका, फक्त गायन करता. कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अनुभूती सांगणारा आजचा अभंग विठ्ठला. आज मौजे सांगवी या गावामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ सांगवी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष स्तरीय चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचकृषी पुढे बसलेले मध्ये बसलेले मागे बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणार दुसऱ्या चपला झाले का सगळे झाले ना. उद्या कोणी म्हणायला नको महाराज 2 तास कीर्तनात आम्ही बसलो पण महाराजांनी नाव घेतलं. त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला भव्य दिव्य अशा स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह आहे. सप्ताह जर म्हटलं ना सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह तर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. मी नेहमी करतो 3-4 गोष्टीचा आणि असा सप्ताह असल्यावर तर अवश्य करावं. पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं या सप्ताह कमिटीचं या तरुण पोरांचं की ज्यांनी असा भव्य दिव्य सप्ताह आयोजित केला. मला हो या गावात या मातीत हा अखंड हरिनाम सप्ताह झाला याची माती पवित्र झाली महाराज. हो म्हणून त्यांचं पहिलं कौतुक. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. आता मला सांगा तेच जर आले नाही तर अन्नदान करता कोणाला, मग त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे ना. तुम्ही काय आजारी आहे गाऊ मागचे असं फ्रेश बसा, काय लोड आहे का, काय टेन्शन बिन्शन काय. मला सांगा प्रवास करून कोण आलं. अहो प्रवास करून कोण आलं. तुम्ही. मी आलो ना. मी कसं दिसतोय हो तोंड सुद्धा धुतलं का मी आलो कसं दिसतोय फ्रेश दिसतो ना. तुम्ही कुठून आले गावातलेच का, मग तुम्हाला झालंय काय असं फ्रेश बसायचं. काय टेन्शन आहे का, काय लोड बीड आहे काय, टेन्शन घ्यायचं ना, असं फ्रेश बसायचं महाराज. विठाला विठाला हो. हा 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. हो पंक्तीला येणाऱ्यांचं पण कौतुक केलंच पाहिजे ना महाराज. आणि शेवटचं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं महाराज, की भव्य दिव्य स्वरूपात सुद्धा लोक उपस्थित आहेत. हो सगळ्यांचा मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. हो मग आता अखंड हरिनाम सप्ताह वर्ष काय आहे 18वं, म्हणजे 18वं वर्ष आहे. माझं वय 25. तुमच्या सप्त्याला वय किती 18. म्हणजे मला कळत पण नसेल तेव्हा पण सप्ताह चालू आहे. मग बसलेली मंडळी बघा, साधा सोपा प्रश्न आहे, लय अवघडात घुसत नाही. सप्ताह का करायचा हा.
आता 18 वर्षापासून चालू आहे. आता हे जे जुने मंडळी असतील इथं बसलेले, तुम्ही तर फाउंडर मेंबर पहिल्या वर्षापासूनच असणार सप्ताहाला. मग का सप्ताह का करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय, का सप्ताह करायचा? हा घरी कर्मच नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का टाळकरी मंडळी? मग कशासाठी करायचं सप्ताह? बघा मी नेहमी सांगतो, सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. बघा, देव, देश, धर्म. देव, देश आणि धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. तर प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय, ज्या देशामध्ये आपण राहतोय. आता इथं बसलेले मंडळ आहे का, पूर्वीचे जे लोक होते ना, पूर्वीचे म्हणजे एकदम पूर्वीचे, ते देशप्रेमी होते. कसे होते बसलेले मंडळी? कसे होते बाबा? देशप्रेमी होते पूर्वीचे लोक. पण आताचे देशी प्रेमी आहेत. देश बीश त्यांना घेणं देणं नाही, देशी प्रेमी. पूर्वीचे लोक देशासाठी प्राण अर्पण करायचे. प्राण कशासाठी? कशासाठी? देशासाठी. आताचे देशासाठी. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी तानच मिटला. विठाला विठाला. पण खरं कौतुक करावं या सप्ताह कमिटीचं. मला मगाशी सांगितलं कोणतरी, सप्ताह कमिटीमध्ये जेवढे तरुण पोर आहेत या सप्ताह कमिटी सगळे निर्व्यसनी आहेत. सगळे. त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला. जेने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. सगळे तरुण पोरं आहेत, त्यातल्या त्यात निर्व्यसनी. हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे महाराज. म्हणून सप्ताह केल्यामुळे देशाविषयी प्रेम वाढतं, जागृती होते. इकडे तू शाळेत जातो का? अरे मागं लपू नको. शाळेत जातो का? शाळेत जातो ना? प्रतिज्ञा आहे का शाळेत? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का? आहे 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 प्रतिज्ञा आहे ना, लाजू नको. अरे प्रतिज्ञा आहे ना. काय मग सर म्हणूनच सांभाळून घेतात ते. प्रतिज्ञा आहे ना, प्रतिज्ञा. माग माग आहे सगळं आहे. काय बाळा तो म्हणून आठवल्यावर सांगतो. तुझा दाखला कुठे आहे? दाखला. तो म्हणतो भारत देश माझा. तुझा तर तुझा बाबा. भारत माझा देश आहे. वा 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 वा. शब्द किती सुंदर आहे बघा. भारत का आपला? कोण म्हणतं का भारत आपला देश आहे? भारत बोलत जायचं, भारत माझा देश आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? बसलेली म्हणते माझं म्हटल्यावर काय असतं? प्रेम. जसं गाडी, मोठ्याने आवाज आला, गाडी, बंगला, घर, जमीन, बायको. माझं म्हटल्यावर काय असतं? प्रेम असतं ना. आता इथं मंदिर आहे. मंदिर काय आहे? हा बरोबर, आपलं. कोण म्हणतं का मंदिर माझं आहे? मंदिर आपलं आहे, गावचं आहे. आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं का नाही? हा सार्वजनिक झालं. पण माझं म्हटलं, आता हे माझ्यासमोर माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, माईक आपला आहे, माईकवाली म्हणतील महाराज तुम्ही कुठून आल्या? माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर काय? प्रेम आहे. जसं भारत माझा देश आहे. विठाला 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 विठाला. देशाविषयी प्रेम वाढतं सप्त्यामुळं. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. आता धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हो, जगाला प्रेम अर्पण
संपवे. माणुसकी हा आपला खरा धर्म. माणुसकी आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसाला मदत करणे, माणसावर प्रेम करणे, एकमेकांना सांभाळून घेणे हा आपला काय धर्म आहे. हो. आता मला सांगा 18 वर्ष झाले या सप्ताला. हो, हे मंदिर आहे, हे सप्ते कोणामुळं आपला धर्म कोणी टिकून ठेवला? वा वा वा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरावरती कळस टिकले असते का? हे सप्ते झाले असते का? आजचा महाराज आला असता का? आलाच नसतं ना, कीर्तन झालंच नसतं ना. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, महाराज औरंगाची उतरवली नशा, औरंगाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. हो, शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं महाराज, म्हणून हे सप्तेन कीर्तन प्रवचन कथा आणि सगळं चाललंय महाराज. नाही तर काय असतं महाराज. त्यांचे मातुश्री जिजाऊ मासाहेब. फोन कोणाचा वाजतो जरा एवढा बंद करा. ते स्विच ऑफच करून टाका फोन 2 तास. फक्त माझ्याकडं मी बघण्यासारखं आहे ना, माझ्याकडे 2 तास कॉन्सन्ट्रेट करा, बाकीकडे नको. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मातुश्री जिजाऊ मासाहेब. मला सांगा, त्यांचं जर चांगले संस्कार झाले नसते छत्रपती शिवाजी महाराजांवर, शिवाजी महाराज घडले असते का? अजिबात नाही महाराज. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द पण अपुरे पडतात महाराज. बघा, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊ
आता जमलं बुवा. असं फ्रेश बसायचं. आता फ्रेश वाटतं. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं. आपला धर्म टिकला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि दुसरं गोष्ट म्हणजे देव, म्हणजे देव देश आणि धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 18 दिवस 5वा आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. माझं भाग्य समजतो. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत चाललं काय होतं. कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला बघा आता तुम्हाला मी थोडक्यात सांगणार बरं का, फक्त नीट लक्ष देऊन ऐकायचं. या कलियुगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा. बरोबर आहे का ना. रक्ताची नाती संपली कारण पैसा. प्रेमाची माणसं दुश्मन झाली कारण एका ताटात जेवणारे मित्र एकमेकांचे तोंड बघत नाही कारण चोरी दरोडा खून राजकारण. कीर्तन कीर्तनाला जोरात म्हणले पैसा. अरे मी म्हणतो आम्हाला पण का सोडायचं. मला सगळं चाललंय याला कारण कारण पैसा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही. पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत. तुमच्या इथं टाळ्यांना काय टोल नाका आहे का GST आहे का काय काय आहे का काय नाही ना. मग असं मोकळं वाजवायचं. वाजू मेन म्हणजे वाजू वाटलं तर, पण वाजवल्यावर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं ना. असं आताशे टोल नाका निघाला टाळ्यांचा. असं फ्रेश राहायचं. मी पहिलेच सांगितलं माझ्या कीर्तनाला असं फ्रेश बसायचं. उगाच असं ते आल्यासारखं नाही बसायचं. आणि नसेल फ्रेश तरी मी करतो फ्रेश, त्यामुळे लोड घ्यायचा नाही. विठाला विठाला मग सगळं चाललंय याला कारण पैसा. पण पैसा आता मला सांगा, पैसा जर नसल कोण विचारतो तुम्हाला. आता सगळेच जण म्हणतात पैसा काय वर घेऊन जाणार आहे का. पैसा वर घेऊन जाणार नाही आपण, पण पैसा जर असेल तर आपण नक्की वर जाऊ. ज्याला कळलं त्याला कळलं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य पैसा पाहिजे ना. मला सांगा आता एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही आयोजित केला गावकऱ्यांनी कमिटीने, बिन पैसा झाला गाव. पैसा लागला ना. आजचा महाराज बिन पैशाचा आहे का नाही ना. मग बरे म्हणजे नाही तुम्ही असं कन्फर्म करून घेत असतो प्रत्येक कीर्तनात. पुढं टेन्शन नाही. आता एवढ्या जणांनी ऐकलं ना. आहे आहे म्हणजे सगळं चाललंय याला कारण पैसा. हो पैसा नसेल तर कोणी विचारत नाही महाराज. पैसा असेल तर लांबचे सुद्धा धन्यवाद सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. वा वा वा. धन्यवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे पैसा असेल तर किंमत आहे. पैसा असेल तर लांबचा पण जवळ येतो आणि पैसा नसल्यावर जवळचे पण लांब जातात. हो फक्त पैसा कमवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायचं, योग्य रीतीनं कमवा, योग्य नीतीनं कमवा आणि योग्य गतीनं कमवा महाराज. बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकोबरायांना अनुभव आला. आता अनुभवामध्ये पण गंमत आहे. एक संसारातला अनुभव, एक परमार्थातला अनुभव. संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. वाक्य नीट आहे का. संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल संसारातला अनुभव का सांगायचा नाही. कुणाला नाही. संसाराचा अनुभव कुणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय राहणार. आता तर लय अवघड झाले. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे.
ज्याचं लग्न झालंय त्या तुम्ही मायक काय बघता? अहो माझं झालंय. म्हटलं महाराजांचंच झालंय का नाही? माझं झालंय म्हणून ते एवढं डेअरिंग मध्ये बोलतोय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं नाही झालं अरे ते रोज एकच गाणं ऐकतं, एकच, यंदा यावं माझं नाव साजनीच्या. लय अवघड. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या कैसे हुआ, ते म्हणतात क्यों. लय अवघड. शादी का लड्डू खाए वो भी, अनुभवाचे बोल. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. जमला आता. लय अवघड महाराज. बघा इथं भरपूर तरुण मुली कीर्तनाला आलेले आहेत, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या, काय आपलं काय नाही, फक्त आलोय म्हणून सांगतोय. बघा लग्न करत असताना, मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका. काय करायचं देखण्याचं? देखणं बघू नका, लई जमिनीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई बँक बॅलन्सवाला बघू नका, लई मोठा गाड्यावाला बघू. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. आता बरं वाटलं का तुम्हाला? मग तुमच्या बाजूने मी घाबरायचं नाही शेवट. निर्व्यसनी आहे बाबा, जो कष्ट करतोय, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्याच्यात ताकद आहे, धमक आहे, अशांना मुली द्या. मस्त 50,000 पगारावाला आहे आणि 50 एकर जमिनीवाला आहे, पण रोजच जर दारू पिऊन येत असेल तर पगार कधी टिकायचं आणि ती जमीन कवा टिकायची आणि कवा मोठे होणार? मग निर्व्यसनी बघा. आणि मुलांना सुद्धा सांगतो, ज्यांचे लग्न झाले नाही, लहान भावासारखं बघा, राग वाटून घेऊ नका. तुम्ही आम्ही एकच आहे, एकच वयाचे. प्रभू रामचंद्र, आता तुम्ही ऐकता ना प्रकाश महाराज साठे यांची कथा ऐकता तुम्ही रामायणात. प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलो? काय उचलावं लागलं? शिवधनुष्य. फुकट सीता भेटली का? बरं त्यांना काय अडचण? काय त्यांच्याकडे काय कमी? काय कमी होतं का दिसायला? मग प्रॉब्लेम काय होता बुवा? तरी त्यांना शिवधनुष्य उचलावलं, तेव्हा सीता मिळाली फुकट. मग ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी उचला ना. अहो प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं? स्वतःला सिद्ध करून दाखवलं का बाबा मी त्या पात्रतेचा आहे. मग आजकालच्या तरुण मुलांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. बाबा कष्ट करा, काम करा, आईवडिलांची सेवा करा, पैसा कमवा, मुलींची लाईन लागन. सोपं आहे महाराज, पण आता लय अवघड महाराज. आजकाल आता विषय असा झाला लग्नाचा, तुम्हाला सांगतो मी. एकतर मुली झाल्यात कमी म्हणून त्यांना आलाय डिमांड, भाव. आणि मुलींच्या आईंना आले मार्केट. त्यांचं एवढं मार्केट कोणाला सुद्धा नाही महाराज. ती कुठेही जाऊ द्या, मुलीची आई कुठेही जाऊ द्या, नाकात नथ नथीला झटका. म्हणणार आमची मुलगी कुणाला पण द्यायची नाही. त्याच्याकडं पैसा पाहिजे, जमीन पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आई बाप नसले पाहिजे. अरे सुधरा, लय अवघड आहे. आता कलियुग आहे महाराज, सगळं उलटा कार्यक्रम चालू आहे महाराज. बघा एक सुंदर आहे. लहरी राजा प्रजांधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. प्रजांधळी लहरी राजा प्रजांधळी अधांतरी दरबार,
तुझे सरकार उत्तम अजब तुझे सरकार अजब तुझे सरकार अजब तुझे सगळं उलटा कार्यक्रम महाराज. कलियुग आहे. अहा कटकटा आहे ओकटे मृत्यू लोकीचे उपराजे. येत अर्जुना जरी अवचटे जन्मला असे तू. कलियुग आहे. सगळा उलटा कार्यक्रम चालू आहे महाराज. म्हणून तरुण पोरांना मी नेहमी सांगतो, तरुण मंडळींना नेहमी सांगतो, कष्ट करा, काम करा, आई वडिलांची सेवा करा. नाही तर लय अवघड आहे पुढं महाराज. लय अवघड. आणि एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. एकत्र भावा भावाला समजून घ्या, बहिणी बहिणीला समजून घ्या. आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा झोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. शब्द थोडे मार्मिक आहे. आई वडिलांची सेवा करा, बायकोला जीव लावा. पण आता लय अवघड कार्यक्रम महाराज. मी नेहमी सांगतो, ज्याची बायको एका शब्दात सांगितलेले ऐकते, एका शब्दात, तू झोपडीत जरी असं जरी समजायचं मी बंगल्यात आहे. आणि 100 वेळा सांगा ऐकतच नाही, बंगल्यात जरी असलं तरी समजायचं आपण मसन वाटेते. अवघड आहे ना. बरोबर आहे ना. हा, मला माहिती आहे ना. लय अवघड मार. आणि अजून एक गोष्ट सांगतो बघा, पटलं तर. जी बायको आपल्या नवऱ्याला देव समजते, देव, तिच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं. जी बायको आपल्या नवऱ्याला देव समजते, तिच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं. पण ती जास्त देव करती आणि नवऱ्याला किंमत देत नाही. ती ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. माग टाळ्या वाजल्या पाहिजे, मधी लय वाजल्या. लय अवघड आहे. मी नेहमी सांगतो, पती पत्नीने ना घरात नीट राहावं. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम फक्त परमार्थाकडे वळवा, देवाकडे वळवा. साधू संतांनी संसार सोडा नाही सांगितलं. म्हणून घरामध्ये पती पत्नीने नीट राहावं. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. नीट ऐका आता, ज्याला समजल त्याला समजल बरं का. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं तू अजून लग्न नाही, तुला बरं माहिती पत्नी. मग अशी प्रतिज्ञा विचारलं, भारत देश माझा. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं. तुम्ही म्हणाल का? कारण त्यांना असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे, थोडं काय करतं, भाव खातं. पण मला सांगायचं, मागच्या चाकाने भाव खायची गरज नाही, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. म्हणून समतोल महत्वाचा नाही का, बॅलेन्स महत्वाचा आहे ना. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो मी, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. आता टाळ्या फक्त मधी, माग नाही बरं. असं समतोल महत्वाचा, बॅलेन्स. नाही तर ते म्हणतील कोणी आणला होता तो महाराज. असं बॅलेन्स ठेवावं लागतं. मग समतोल महत्वाचं आहे जीवनामध्ये. नवरा बायकोने असं प्रेमाने राहावं महाराज. हो. आणि सप्त्याला सुद्धा असं जोडीनं यायचं, जोडीनं. सप्त्याला पण जोडीने, असं एकट्याने नाही यायचं. सगळ्या ठिकाणी असं जोडीनंच जायचं. चांगल्या कामाला जोडीने जायचं महाराज. हो. म्हणून मी नेहमी सांगतो, कुठल्या साधू संतांनी संसार सोडा नाही सांगितलं. संसारावरचं थोडंसं प्रेम कमी करून देवाकडे द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. कोणती भक्ती आहे का? हेची थोर भक्ती आवडते देव, हेची थोर भक्ती आवडते देव, हेची थोर
संकल्पावे माया संसाराची. संसारावरच थोडी माया आहे, जे प्रेम आहे ते देवाकडे वळवा, हीच थोराने आवडती भक्ती. मग आपला विषय चालला होता, ऐका. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा, मी कुठे जाऊ द्या जागेवर, संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही, परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. याचं पुढचं वाक्य आहे का, संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. संसारातला मर्यादित आहे. बघा, आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आईला काय फायद्याचं, फायद्याचं नाही, मर्यादित. आपण बांधलेला बंगला गावाला काय फायद्याचा, मर्यादित. पण हरिपाठ विश्वव्यापक आहे, गाथा विश्वव्यापक आहे, ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. म्हणून परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे, संसारातला मर्यादित आहे महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय अनुभव सांगतात. बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकोबारांना अनुभव आला. काय, सेंदड फळ सुरुवातीला कसं असतं, कडू असतं, कच्चं असतं, कडू असतं, हिरवं असतं. पिकल्यावर कडूपणा जातो. मग त्याच्यात काय होतो, बदल होतो. काय होतो, बदल होतो. मग तुकोबारा म्हणतात त्याच पद्धतीने देवाने आमच्यात बदल केला, पांडुरंगाच्या कृपेने आमच्यात बदल झाला. हीच गोष्ट अभंगाच्या प्रथम टाळकरी गायक वादकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा. आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. हँगच ते मज असतील. काय ते सांगवी, काय तो अखंड हरिनाम सप्ताह, काय आजचा महाराज, काय गायक, काय वादक, एकदम काय झाडी, काय डोंगर, एकदम. माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. कोणते आमदार, शहाजी बापू पाटील. मी कीर्तनात म्हटलं काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके. मग ते कीर्तन झाल्यावर आहे माझ्याजवळ, कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आले, म्हटलं महाराज काय कीर्तन, काय आवाज, एकदम चालायचं महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म हमा. हो, इथं जो आनंद आहे तो कुठं नाही महाराज. इथं जो आनंद आहे, आनंद हे सोपं नाही महाराज. आता हे मृदुंग वाजवणं हे सोपं वाटतं तुम्हाला, सोपं वाटतं का? मग कधी बोलणार मी, गेले हो मग घरी गेले हो. सोपं नाही ना महाराज. याच्या मागं 10-12 वर्षाचा तप आहे. सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेव्हा एवढं वाजवता येतं. सोपं नाही. आता हे गायन करणं सोपं वाटतं का तुम्हाला? नुसतं सा लावायला वर्ष जातं काही ना. आमच्याकडे एक पोरगं होतं, आळंदीला होतं शिकायला. 6 वर्ष आळंदीत होता, 6 वर्ष. फक्त धोतरच नेसायला शिकला.
सोपं नाही ना महाराज. मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं, प्रयत्न चांगले प्रारब्ध लागतं, तेव्हा जमत असतं. सोपं आहे काही? अजिबात नाही महाराज. कीर्तन करणं सोपं वाटतं का तुम्हाला? माया पुढं म्हणा नाही सोपं नाही. सोपं आहे काही? लेव. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट, रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट उडतं आकाशात. तुम्ही काय म्हणता? काय उंच रॉकेट उडते, काय उंच. अरे पण त्याचं मागं धूर किती नुकतं त्या रॉकेटलाच. तसं आमचं आहे. तुम्हाला आम्हाला पाहिलं कसं वाटतं? काय महाराजांची मजा आहे, काय महाराजांची मजा आहे. पण महाराजांचा मागं धूर किती निघतो. लय अवघड, लय अवघड महाराज. तुमच्या माहितीसाठी मी सांगत नाही कुठं, पण आता विषय निघाला. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती? 40,000 किलोमीटर रनिंग. दिवसही गाडीत, रात्री घरी जायल्याची गॅरंटी नाही. गेले हो तरी म्हणा, तोंडावरच म्हणता नाही 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 तुम्ही घरी जाणार नाही. लय अवघड आहे महाराज. माझ्या जवळ एक मनुष्य असायचा तिथं, तो रोज कानायचा असा की महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाची सुद्धा नाही. मी म्हटलं कोण नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे म्हटलं तुला कोण गायला देते? रती मारती पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8च दिवस. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच पकडले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही ना महाराज, अवघड आहे महाराज. म्हणून दिसायला सोपं वाटतं महाराज. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल ना, बसलेली मंडळी, गायक वादक बघितले हो, महाराज बघितले, आपला पण मुलगा असा गाणारा निघावा, वाटतं का नाही? वाटतं ना, असं वाजवणारा निघावा, महाराज निघावा, वाटतं. म्हणजे प्रारब्ध का नाही? ते एवढं सोपं नाही ना, याची दान द्या का देवान कुठंतरी गठोडं मिळावं असं अशीच निघते कधी नाही ना. त्याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि आशीर्वाद लागतो, तेव्हा गोष्टी घडत असतात महाराज. हो, तुकोबारायांना अनुभव आला. सेंदड पिकली या सेंदे, कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. हो, त्यांच्यात बदल झाला. बदल, आता बदल 2 प्रकारचा असतो. एक तात्पुरता बदल आणि एक कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल सांगू का तुम्हाला? कुत्र्याचे शेपूट नळीत घाला, कसं दिसतं? नळीत घातले हो, सरळ काढले हो. कुठला बदल? तात्पुरता बदल. अजून तुमच्या जवळचं सांगू का? इथे जे आहेत ते सांगू का? जवळचं उदाहरण, पांढरे केस काळे करणे, तात्पुरता बदल. परत ते केस पांढरे पांढरे होणार रे, हे झालं तात्पुरता बदल. पण तुकोबारायांना सांगायचं कायमस्वरूपी बदल. कसं बघा, दुधाचं तूप झालं, तुपाचं परत दूध होतंय का? कुठला बदल? कायमस्वरूपी बदल. ऊसातून साखर, साखरेचा परत ऊस होते का? कुठला बदल? कायमस्वरूपी बदल. हो, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला, काय झालं? सोनं झालं. सोनाचा परत लोखंड, कुठला बदल? कायमस्वरूपी बदल. मग बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. वरून बदल नसावा, आतून असावा का नाही? वरून नसावा. माऊली म्हणतात, एरवी तरी पंडुसुता आंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थ नानीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. वरून नसावा, अंतरंगापासून असावं ना बदल. मुक्ताबाई सांगतात बघा, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणू नये साधू, जगी विटंबना वाधू. तुकोबारे म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, आणि कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दाऊनी वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, आणि जळो तयाची संगती. हो, बदल आतून असावा. मग तुकोबारायांनी बदल आतून केला. तो बदल कोणता? अभंगाचं 2रं चरण. काम
काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. हो, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर राग हे जे विकार आहे महाराज, या विकारावरती मात केला कोणी? तुकोबारायांनी. आणि मग काय झालं? सर्व आनंदाची सृष्टी झाली. आता आनंदात प्रकार आहे, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आला. आता जन्माला आल्यावर काय होतं? आनंद होतो ना. आता माझं नाव काय? बॉम्बाला कीर्तन वैभव महाराज. आता मी जन्माला आलो, मला नाव होतं का? नाव टाळकरी मंडळी असं बोलत जा ना तुम्ही. काय काय झालंय काय बुवा? मी जन्माला आलो, मला नाव नाही. त्याला उभी ना, उपजल्या बालकाशी नाव नाही, त्यापाशी ठेवल्या नावाशी उदे तुटी. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं? वैभव, म्हणून नाव काय ठेवलं? वैभव. आता बघा बरं का, साधा प्रश्न. मी जन्माला आलो, मला नाव नाही. नाव कोणी ठेवलं? आई वडिलांनी. मी ते नाव घेऊन आलो, मी ते नाव घेऊन आलो माग, मी ते नाव घेऊन आलो नाही. मग जर मी ते नाव घेऊन आलोच नाही, ते मला तुम्ही लोकांनी दिले, तर ते नाव खरं का खोटं? जे बोलले ते बरोबर बोल. कोण तुम्ही म्हणलं? नाव कसं? हो, नाव कसं? नाव खोटं. आता पलटायचं नाही बरं का कोणी बसलेले मंडळी. माझं नाव खोटंय, नाव खोटं. माझं नाव जर खोटंय, तुम्ही पण ऐका कमिटीतले मेंबर, माझं नाव जर खोटं आहे, तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? नाव आपली इस्टेट खरी, नाव खोटं. नाव खोटं तर इस्टेट, नाव खोटं ते इस्टेट. मग सगळं जे चाललंय ते सगळं मग सगळं महाराज ते म्हणतो तोंडावर बरं का इथं डायरेक्ट. तुमचं गाव खतरनाक आहे, पण तोंडावच खोटा. म्हणजे आज म्हणजे आता सांगण्यात तात्पर्य, आता मतीत अर्थ बघायचा. आतापर्यंत जे सगळं चाललं होतं ते खऱ्यासाठी का खोट्यासाठी? सगळं चाललंय सगळ्या कशासाठी? असं नाव खोटं, सगळं खोटं, पोट कुठं खरं आलं तुमचं? सगळं चाललंय खोट्यासाठीच महाराज. हे सगळं जग मिथ्य आहे महाराज, सगळं खोटं. आता बघा बरं का, सगळं खोटंच आहे महाराज. मला सांगा, महिला मंडळ बसलेली, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं, अहो सोनं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट द्या काढून. तेवढे 2-4 वर्ष. सोनं चांगलं सुद्धा आहे, आणि चांगल्या मार्गाने कमवा. सोनं कसं आहे? चांगले. वाईट मार्गाने कमवा. सोनं हो चांगल्या मार्गासाठी वापरा, चांगले. वाईट मार्गासाठी वापरा, वाईट आहे. फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवा. सोनं चांगलं आहे महाराज, पैसा चांगलाच आहे महाराज. याच्या पुढं आता अजून संपलं नाही बरं का. वैभव थोडा मोठा झाला, आता लहान होता का नाही, आता थोडासा मोठा झाला, होणारच ना. थोडा मोठा झाला, आईने त्याला शब्द वापरला. बघा बरं का महिला मंडळ, आईने वैभवला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? तू. वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? मी. वैभवच्या आईने शब्द वापरला, हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी काय म्हणलो? बिस्किटचा पुडा माझा आहे. किती शब्द झाले? किती? 4. तू, मी, तुझं आणि 4 शब्द. आणि आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस, कचेऱ्या, केसेस किती शब्दावर चालू आहे? तू, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं माझं. तू इथे येऊनच दाखव मग. तू आणि किती शब्द? आता मला सांगा, या 4 शब्दावर सगळी भांडणं चालू. मग 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञान आहे? हो बोला, पुढचा टाइम नाही राहिला. हे 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञान? अज्ञान. मग आपल्याला काय नाही?
ज्ञानच नाही हो आपल्याला. काय ज्ञान आहे आपल्याला? काय ज्ञान आहे सांगा ना. मुलीच्या लग्नात 50,000चे फटाके वाजवले. किती किती हो? नवरदेव बाहेरा. काय ज्ञान आहे का मला सांगा. दोन भावांचे जमिनीवरून भांडणं चालू होते. केस 25 वर्ष. केस किती? 25 वर्ष केस जमिनीवरून. दोघं भाऊ मेले. वकिलांनी स्लॅब टाकला. नाही आपल्याला काय नाही, ज्ञानच नाही. आणि जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्यात अहंकार आहे. थोडंच गाता येतं आकडूलंय, थोडंच वाजवता येतं फुगीरलंय, थोडंच कीर्तन करता येतं शायनिंगच लय. आपल्याला काय 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 आपल्याला अहंकार आहे. ज्ञान आहे पण त्याच्यात काय आहे? अहंकार आहे. आणि अहंकार चालत नाही ना महाराज. आणि नुसतं ज्ञान असून चालत नाही, त्यासोबत वैराग्य पण पाहिजे ना महाराज. आता प्रकाश महाराज साठेंचं रामायण चाललंय. तुम्हाला मी थोडक्यात 5 मिनिटात सांगतो बघा. 5 जास्त वेळ घेणार नाही हो. आता रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचे वडील कोण? जस आता पटकन बोलत जायचं बरं का, 5 मिनिटं झालं पाहिजे. प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ. दश म्हणजे 10. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली इंद्रिय 5. 5 आणि 5 10. म्हणजे आपण कोण? आपण कोण? दशरथ. आपण कोण? दशरथ. त्या दशरथाला 3 राण्या होत्या. कोणत्या? पटकन पटकन पटकन. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. या दशरथाला 3 राण्या. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. त्या दशरथाला 4 पोरं. कोण कोण? राम, लक्ष्मण, भरत. या दशरथाला 4. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता ऐका याच्यामध्ये गंमत. राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे भक्ती. दशरथ झाला ना दुखी. आपण सगळे कोण? बॉम्बाला किती लवकर. आपण कोण? दशरथ. मग आज जगामध्ये दशरथ सुखी आहे का दुखी आहे? दुखी आहे. का? कारण त्याचा रामच वनवासाला गेलाय. त्याचा राम म्हणजे मग त्याला काय नाही जमलं कीर्तन. राम नाही, ज्ञान नाही, म्हणून तो दुखी. म्हणजे राम नावाचं ज्ञान गेलं, वैराग्य नावाचं लक्ष्मण गेला, आणि भक्ती सीता नावाची भक्ती गेली. घडलं काय? रामायण. एवढंच रामायण. जास्त लोड नाही घ्यायचा. विठाला विठाला. पण ज्ञानासोबत पाहिजे वैराग्य. वैराग्य कसं पाहिजे? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसारखं. त्यांचं वैराग्य कसं? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हो, साक्षात ब्रह्म महाराज. याला म्हणतात वैराग्य. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. आता भक्तीत पण गंमत बघा. 2 प्रकारची भक्ती असते. पण भक्ती करणारा जो भक्त तो 4 प्रकारचा. एक अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे काय? संकट पडल्यावरच त्याला देवाची आठवण येते. तोपर्यंत येत संकट पडल्यावरच बरं का, तोपर्यंत येणार नाही. अंगाला आला ताप, देवा तू माझा, आणि अंगाचा निघून गेला ताप, तो म्हणतो देवा मी तुझ्या बापाचा बाप. मग संकट पडल्यावर फक्त देवाची आठवण येते. हो, संकट पडल्यावर. तुम्हाला जवळचं उदाहरण देऊ का? तुमच्या जवळचं बघा. समजा एखादा व्यक्ती, नीट आहे का बघा मागं बसलेले, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेतामध्ये गेला, रात्रीची वेळ, आणि अचानक जर लाईट गेली, लाईट, आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला, शेत जरा गावापासून थोडं लांब आहे,
आणि जर तो घरी यायला निघाल्यावर कसं येईन, एकटा म्हटल्यावर रात्रीची वेळ कसा येणार, घाबरत घाबरत ना, राम राम राम, थोडं कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. तुम्हाला का पाणी बिनी पाहिजे का? बस 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 बस. आज सांगवीची माणसं लय हसली बुवा. हसायलाच पाहिजे ना हो. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात गर्दीत हसायचं महाराज, खुश राहायचं, असं टेन्शन घ्यायचं. हा, कुठं झाडापानाचा आवाज आला, राम 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 राम. थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसते, म्हणतो हा आता मला कोण खाणार. त्याला कुठला भक्त म्हणतात, अर्थ भक्त. संकट पडल्यावरच त्याला आठवण येते, तोपर्यंत येत. दुसरा अर्थार्थी जो फक्त पैशांसाठी देव देव करतो. तिसरा जिज्ञासू, जो फक्त दुरूनच पाहतो बरं का. गावात सप्ताह चालल्यावर दुरूनच काय चाललंय बाबा, आतमध्ये येणार, दुरूनच पाहणार, दुरूनच काहीतरी करायचा प्रयत्न करणार, त्याला जिज्ञासू म्हणतात. आतमध्ये पडणार नाही. आणि चौथा जो श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे चार प्रकारचे भक्त आहेत. आणि भक्तीत दोन प्रकार, एक आंधळी भक्ती आणि एक डोळस भक्ती. आपली जी भक्ती चालली ना आपली, ती आंधळी भक्ती. कशी चालली, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देव. आंधळी भक्ती. तुम्हाला कडीपत्ता माहिती आहे का महिला मंडळ? अहो कडीपत्ता, मग इथं बोला ना जरा, असं काय रे ते झोपेतच का काय. कडीपत्ता झाडावर असा हिरवागार नुसता असा हलत असतो. काय कडीपत्ता तोडला, जुडीत बांधला असा आणि बाजारात विकायला आणला. काय काय कडीपत्ता. कडीपत्ता. कडीपत्ताला वाटलं बाबा बरे, झाडाला लटकण्यापेक्षा मार्केटमध्ये आलोय. पण कडीपत्त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. एका बाईनी 2 रुपयाला विकत घेतला. काय कडीपत्ता. रिक्षात घरी आला कोण, कडीपत्त्याला वाटलं बाबा बरे, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बुवा. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आल्यानंतर त्या बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले, लसूण मिरची. तुम्हाला अनुभव वाटतो. बसला भाऊबंदात. त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलं, काही लोड नाही. पण त्याला पुढं काय होणार माहित नव्हतं. बाईने जसा गॅस पेटवला, कढई घेतली, तुमच्या तर कढईच म्हणतात ना, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्त्याला घेतलं खाली, असं वरबाडलं आणि दिलं तेलात टाकून. असं बोंबललं कोण, असं महिला मंडळ. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं ते कोण, कडीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आलं, जेवणाऱ्याने पहिलं उचललं. बाजूला टाकलं. काय मग आपली भक्ती म्हणजे जमलं. कडीपत्ता ना प्रॉफिट. ही भक्ती काय फायद्याची आहे का महाराज? अजिबात नाही. महिला म्हटलं सांगा मला, श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी येते ना, नागपंचमी येते ना. आता फक्त महिला मंडळांनी बोलायचं बरं का. नागपंचमी येते ना, येते. तुम्ही कुठं जाता? वारुळाव जाता ना. कशाला? थांबा 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 बाबा, थांबा जरा. वारुळाव कशाला जाता?
जे काय असेल पूजा करायला दूध जाता का नाही? आणि मग आता एवढं लांबून तुम्ही जाता वारुळावर एवढा मनोभावाने श्रद्धेने, मग नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतो. काय होतो? प्रसन्न होतो. आणि तो विचार करतो एवढी बाई लांबून आली दर्शनाला माझ्या, आता पुढच्या वेळेस तिला आपण दर्शन देऊ, जाऊ तिच्या घरी भेटायला तिला. म्हणून नागदेवता तुमच्या घरी येतो. मग नागोबा घरी आलो, तुम्ही काय म्हणता? या या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक? काय करता? काय करता? काठी घेता? ते श्रावण महिन्यात काय करत होते तुम्ही नागपंचमीला? तेव्हा काय करत होते? पूजा. आणि घरी आले हो मग ही कुठली भक्ती आहे बाबा? कढीपत्ता. अवघड आहे महाराज. मी नाही सांगते, कबीर महाराज सांगतात बघा. सोने चांदी का नाग बनाया, सोने चांदी का नाग बनाया, पूजन लोग झुकाई रे, जिंदा नाग जब घर में निकले ले काटी दमकाए रे. आई वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही, आणि ते गेले हो अख्ख्या गावाला आमंत्रण. आणि मग कावळ्याला म्हणतो, बघा कबीर महाराज सांगतात, जिंदा बाप को रोटी न देवे, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए, मुठभर चावल हाथ में वाटी, कौवा बाप बुलाए. मला सांगा बसलेली मंडळी, दगड निर्जीव आहे का सजीव? दगड निर्जीव, आणि बकरू सजीव. एका निर्जीव दगडासाठी आपण काय करतो? सजीव बकराचे प्राण घेतो. बकरा कापा नाही नाही म्हटलं, पण कुठला कामा? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. बकरा कुठला मारावं कळलं पाहिजे महाराज. कबीर महाराज सांगतात, सजीव बकरा निर्जीव पत्थर, सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कई के काटा, मास मास सब आदमी ने खाया, देव रह गया भूखा. आणि शेवटी कबीर महाराज सांगतात, जगाला येड लागले येड. खऱ्या देवाला दिलं सोडून लोक कशाच्या नादी? खोट्या देवाच्या नादी. कहत कबीर सुन बाई साधू, दुनिया बड़ी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भर, कैसे भजन बिना करियो अनाड़ी दुनिया, भजन बिना करियो अनाड़ी दुनिया. खरी भक्ती आणि खोटी भक्ती याच्यातला फरक कळला पाहिजे महाराज. हो, मी मागे सांगितलं, देवाला कोणती भक्ती आवडते? ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आणि कुठली? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं थोडं प्रेम देवाकडे वळवायचे. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही सर्वजण भक्ती करता, देवळात जाता ना? अहो देवळात जाता का? काय मागता देवाक? काय मागता? काय काय सुखी वेळ? काय मला तर तीच आवाज आला इकडं. काय मागता? सुखी ठेव. कोणाला? देवाला. सुखी ते सुखी वेळवरच अडकले अजून. सुखी सुखी ठेव कोणाला? मला. आणि बाकीच्यांना? म्हणजे आपण मागतो ते कोणासाठी? स्वतःसाठी. दुसऱ्याचं काय? दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. सर्वांचं भलं कर, पण सुरुवात. मग आपण कोण झालो? आपण झालो स्वार्थी. आणि स्वार्थी माणूस देवाला आवडत अजिबात आवडत नाही.
आपलं मागणं स्वतःसाठी, साधू संतांचं मागणं समाजासाठी. बघा नामदेवरायांचं मागणं, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, लय प्रेम झालं. धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विन नाही समाधान. आणि आज लोकांना काय नाही, ते म्हणतात प्रेम नाही, समाधान नाही महाराज, समाधान नाही. आणि तुकोबरांत ठेविले आनंद ते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे. आता समाधान का नाही? कारण आपलं मन दुसऱ्याचं चांगलं नाही, पाहतच नाही महाराज. आपलं मन, मला सांगा इथं बसणारे महिला मंडळ, असं कोणाला वाटतं की जिला असं वाटतंय की माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करावं? एकच सुद्धा हात वर नाही. मी म्हणतो नाही का वाटणं, खोटं खोटं अजिबात नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. बघा, चांगला विचार करावा एकमेकांबद्दल. माणूस स्वतः, थोडा इको कमी करा, माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे. दुसऱ्याच्या दुःखानं. आणि आजकाल एक लय भयानक रोग आलाय, भयानक. मी नेहमी सांगतो, माणसाने एक वेळ मळकं असावं, मळकं, पण जळकं असू नये. मळ साफ होतो, मळ. आजकाल लय पावडर, रेन पावडर, घडी पावडर, सर्फ एक्सेल, टाईड. ते मला महाराजांना कसं माहित? आमच्या घरी वॉशिंग मशीन. म्हणजे मळ साफ होतो, पण जो जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही महाराज. म्हणून माणसाने जळू नये, असं खुश राहावं, समाधानी राहावं महाराज, समाधान असावं. हो. आणि वारकरी संप्रदायामध्ये मी अजून नेहमी सांगतो बघा, ते सगळे आता इथे अनुभवी मंडळी आहेत, टाळकरी, गायक, वादक. हो. आपल्या संप्रदायामध्ये कधीच कोणाला नाव ठेवायचं नाही, कधीच नाही. कारण बघा, पोराला हिरा सापडला, पोराला हिरा सापडला. आता त्याला त्या हिऱ्याची किंमत नाही, त्याने दिला फेकून. तो हिरा सापडला त्याच्या आईला. आता आईला त्या हिऱ्याची किंमत माहीत, दिला फेकून. तो हिरा सोनाराला सापडला. आता सोनारालाही माहित नाही तो बाबा हिरा आहे, त्याने दिला फेकून. तो हिरा रत्न पारख्याला सापडला. आता रत्न पारख्याने तो हिरा फेकून देऊ नाही, कारण तो त्याच्यातला काय आहे, तज्ञ. वा, त्याच्यातला काय आहे, तो तज्ञ. मग कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये. हो.
एखादा आश्रमातून चांगला गायक झाला आपल्या वारकरी संप्रदायाची, तो कोण आहे? शान आहे महाराज. एखादा वादक तयार झाला आपल्या वारकरी संप्रदायाची, शान आहे. एखादा महाराज तयार झाला आपल्या वारकरी संप्रदायाची, शान आहे. कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नाही महाराज. आणि याच्यात एक गंमत आहे बघा. आता जे टाळकरी गायक वादक जे कलाकार मंडळी, त्यांना सांगतो मी, एक गोष्ट ज्याला जमते ती गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. हो, ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच, असं अपवाद भरपूर आहे. सगळंच जमतं, पण ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच असं नाही. ज्याला वादन जमतं त्याला गायन जमेलच असं नाही. आणि ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं. आणि ज्याला काहीच जमत नाही तो एवढं सगळ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. मग एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे महाराज. मी माझा आपला विषय काय चालला होता? समाधानी. माणसाचं मन कसं पाहिजे? समाधानी पाहिजे महाराज. हो, समाधान नसेल तर काय फायदा ना महाराज, कितीही भक्ती करा. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, परमार्थामध्ये 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 चाली कमी म्हणता आले तरी चालेल, एखादा बोल नाही वाजवता आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. हो, महाराज 2 तास कीर्तन करतो ठीक आहे, पण तो 22 तास काय करतो याला सुद्धा महत्व आहे ना महाराज. आचरण जीवनात फार महत्वाची गोष्ट आहे. आचरण बिघडलं तर संपलं बिघडलं महाराज. तुम्हाला एक थोडक्यात सांगू का? विश्वामित्र किती वर्ष तपश्चर्या केली? 60,000 वर्ष तपश्चर्या. कोणी? विश्वामित्राने. त्याची दाढी आहे का, दाढी जमिनीला टेकली होती, जमिनीला. 60,000 वर्ष तपश्चर्या जमिनीला टेकली. 60,000 वर्ष. वरती इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्या किती वर्ष आहे? 60,000 वर्ष. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून, आणि याची दाढी कुठं? जमिनीला. इंद्र टेन्शनमध्ये बसला. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी माहिती आहे ना? तेवढं तर माहिती असणार. नर्तकी आली आणि ती म्हणली, इंद्रा वाय आर यू नर्वस? ते त्यांनाच जमतं, ते आपल्याला जमणार आहे. वाय आर यू नर्वस? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. मग ती म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? इंद्र म्हणला, कॉम्प्लिकेटेड केस. त्याची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. तर ती नर्तकी होती, ती म्हणली, इंद्रा यू डू नॉट टेक एनी टेन्शन बिन्शन घेऊ नको, मी बघ काय करते. तिने काय केलं? पायात चाळा बांधला आणि विश्वामित्र पुढे जाऊन तो पाय आपटला. अहो, डोळेच उघडले त्यांनी. आणि तपश्चर्या किती? नुसतं पाय आपटला आणि डोळेच उघडले. तो म्हणला, बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. तपश्चर्या किती? आणि काय म्हणतोय? ती नर्तकी म्हणली, बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहे साधू. तो म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. मला सांगायचं काय महाराज, 60,000 वर्ष तपश्चर्या केली, पण तो नर्तकीच्या मागं असा हिंडला महाराज. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होनी हिंडेवनी, ऐसे बोलले थोर थोर, तेथे जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य, कसंही करा पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. विठाल विठाल जीवनामध्ये आचरण फार महत्वाचं आहे. तुम्ही सगळे मंडळी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायचं. थांबा. हाताने टाळे वाजवायचं आणि मुखानं भजन करायचं सर्वांनी एकसाथ, बरं का? विठोबा रखुमा, विठोबा
बालगोपाळ टाळकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. सगळे तरुण मंडळी, सप्त्यातले जे कमिटीतले मेंबर आहेत त्यांचं एकदम मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर असं नियोजन केलं महाराज. चांगल्या चांगल्या अनुभवी लोकांना सुद्धा एवढं जमणार नाही एवढं तुम्ही केलं महाराज. हो, खूप सुंदर नियोजन आहे. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर टाळकरी, सुंदर समाज, सुंदर नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर देखावा महाराज. खूप सुंदर महाराज. हो, असा सोहळा तुम्हाला कुठं अजून पाहायला भेटणार नाही. तो इकडं सप्त्यातच भेटणार महाराज. हो, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज. महाराज तुमचं नाव काय? गोपाळ महाराज. तुमचं? हां, जांबुवंत महाराज. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. रामायणामध्ये जसा जांबुवंताचा मेन रोल होता ना, तसं आजच्या कीर्तनात यांचा लय मेन रोल आहे महाराज. खूप सुंदर नियोजन, सुंदर महाराज, आवडलं. तसंच कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली महाराज. महाराज तुमचं? सगळे देवाचेच नाव आहे का? सोमेश्वर महाराज, अजून बालाजी महाराज ना, बघा देवाचीच नाव. तुमचं? तुम्ही मॉडर्न आहे बरं का. रोहित कॅप्टन. मग आता IPL चालू होणार ना 22ला. आज इकडे कॅप्टन उपस्थित आहे रोहित. त्यांच्या सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. एखादा राहिलं नाही ना महाराज. तुमचं नाव? शुभम महाराज. वा वा, सुंदर सुंदर गायन. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, दोन हे चोपदार सुद्धा आहेत, द्रोणाचार्य, भीष्माचार्य असे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर नियोजन. आपले साऊंड सिस्टीमवाले भाऊ, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण भरपूर ठिकाणी फिरतो महाराज. भरपूर मोठी मोठी नियोजन असतं, साऊंड सिस्टीम असते, मोठे मोठे मशीन असतात, मिक्सर असतात, मोठमोठे स्पीकर, मॉनिटर, नाही का, वायरिंग बिरिंग नुसतं धिंगाणा. हां, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना नेमकं टायमिंगला काय लागतं बाबा, हे ज्याला जमलं तो खरा माणूस. नाहीतर महाराजांना बेस पाहिजे का ट्रबल पाहिजे, नाही तर महाराज ट्रबलमध्ये यायचे. सुंदर असे साथ दिली महाराज. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला जमलेली महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुमचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. हो, सर्वांचं एकदा कोण राहिलं नाही ना, राहिलं त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि झालेली सेवा जनता जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर